कौपिनेश्वर मंदिर हे ठाणे जिल्ह्यासह राज्यभरातील शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. हे मंदिर ठाण्यातील मुख्य बाजारपेठेत वसलेले असून त्यामागील बाजूस मासुंदा तलाव आहे तर दुसऱ्या बाजूस भाजी मंडई आहे. महाशिवरात्री निमित्त ठाण्यातील ऐतिहासिक कौपिनेश्वर मंदिरात मोठ्या प्रमाणावर भक्तगण दर्शनासाठी येत असताना पाहायला मिळत आहे. कौपिनेश्वर मंदिर हे ठाणे शहराचे ग्रामदैवत आहे. आज सकाळपासून भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. महाशिवरात्री निमित्ताने अति महत्त्वाच्या व्यक्तींसह नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन कौपिनेश्वर मंदिर समितीने गर्दीचे विभाजन करण्यासाठी विशेष नियोजन आखले आहे. गर्दी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी मंदिर समितीने घेतली आहे, असे कौपिनेश्वर मंदिर सचिव रवींद्र उत्तेकर यांनी सांगितले. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर आमदार निरंजन डावखरे यांनी कौपिनेश्वर मंदिर येथे भेट देऊन दर्शन घेतले. महादेवाच्या आराधनेबरोबरच ठाणेकरांच्या सुख समृद्धीसाठी त्यांनी प्रार्थना केली. कौपिनेश्वर मंदिर हे ठाणे शहराचं ग्रामदैवत आहे आणि आज जवळजवळ सकाळी 1:30 वाजल्यापासून भाविकांची गर्दी इथे चालू आहे. वृद्ध स्त्री म्हणजे सिनियर सिटीजन, वरिष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया, अपंग, विकलांग यांच्यासाठी आपण एक वेगळ्या लाईनची व्यवस्था केलेली आहे. तसेच अति महत्वाच्या ज्या व्यक्ती आहेत, राजकीय व्यक्ती किंवा पोलीस डिपार्टमेंट येतात त्यांच्यासाठी आपली वेगळी सोय आहे. पहाटे 1:30 वाजल्यापासून लोकांची रेगी इथे लागलेली आहे. परंतु शिवरात्र असल्यामुळे, महत्वाचा दिवस असल्यामुळे महादेवाची पूजा अर्चा होणं महत्वाचं होतं. त्यामुळे सर्व प्रकारच्या पूजा जे काही असतात त्या आरती करून पहाटे 3 वाजता म्हणजे आपल्या ब्रह्ममुहूर्तावरती भाविकांसाठी मंदिर आम्ही खुलं केलं आणि तेव्हापासून जी गर्दी आहे ती आत्ताही तशीच आहे. आता सुद्धा या घडीला साधारण 11:30 वाजलेले आहेत आणि तळापाळीपर्यंत इकडची मामलेदार ऑफिस येथून लाईन गेलेली आहे आणि या इकडे गणपती मंदिरापर्यंत लाईन गेलेली आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने आम्ही ह्याचंही आयोजन केलेलं आहे, लघुरुद्राचं, आणि लघुरुद्राचं पठण इथे चालूच आहे. आणि लघुरुद्र आणि रात्री आजचा महाशिवरात्रीचा हा मुख्य दिवस असल्यामुळे रात्री 12 वाजता 12:17 निश्चित काळ चालू होतो. तर त्याप्रमाणे महापूजा महादेवाची आणि महाआरती ट्रस्टीतर्फे केली जाते आणि ती रात्री 12:15 केली जाईल. तसेच महाशिवरात्री उत्सवाची सांगता उद्या दिनांक 27 रोजी संध्याकाळी निघणाऱ्या पालखीने होईल. संध्याकाळी 7 वाजता नगर प्रदक्षिणा निघेल आणि त्या नगर प्रदक्षिणेनंतर मंदिरात आल्यानंतर आरती झाल्यानंतर या उत्सवाची सांगता होईल. अशा प्रकारे हे नियोजन केलेलं आहे. आता सुद्धा भरपूर गर्दी आहे. गर्दीचं नियोजन आमचा प्रयत्न चालू आहे की कुठल्याही भाविकाला दर्शन करताना त्रास होणार नाही अशा प्रकारे आमचं नियोजन चालू आहे. परंतु सकाळपासून होणारी गर्दी लक्षात घेता आम्हालाही थोडी अडचण होत आहे. परंतु भाविकांच्या सहकार्यामुळे आणि त्यांच्या प्रेमापोटी हे सगळं व्यवस्थित चालू आहे. कौपिनेश्वर महाराजांचे आशीर्वाद आहेत की आज सकाळपासून कुठलाही अनुचित प्रकार न घडता हे कार्य सगळं व्यवस्थित शांतपणे सुरळीतपणे चाललेलं आहे. कौपिनेश्वर मंदिर हे ठाणे शहराचं ग्रामदैवत आहे. हे पेशवेकालीन मंदिर आहे. याला 650 ते 700 वर्षापेक्षाही जास्त इतिहास आहे. परंतु ही वेळ नाही की हा मंदिराचा इतिहास सांगणं. मी नंतर केव्हाही आमच्या छापील आमचं जे पुस्तक आहे त्या माहितीमध्ये त्याच्यामध्ये आम्ही आमची सगळी मंदिराची माहिती दिलेली आहे. त्याच्यामधून आपण ही माहिती घेऊ शकता आणि भाविकांपर्यंत आपण पोहोचू शकता. किंवा आता या उत्सवाच्या घाईगडबडीत कुठलीही चुकीची माहिती भाविकांपर्यंत पोहोचण्याच्या ऐवजी आम्ही तुम्हाला एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन देऊ आणि त्याप्रमाणे तुम्ही भाविकांना ती सांगावी.